हॅलो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. मी संध्या पोरकर. माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. तर आज मी ब्लॉग बनवत नव्हती, पण म्हणजे या विषयावर ब्लॉग बनवत नव्हती, पण बनवणं खूप महत्वाचं आहे. कारण की एकाची कमेंट येते काहीतरी अशीच आणि त्याच्यावरती खूप सारे रिप्लाय येतात. म्हणजे एखाद्याने कमेंट केली तर लोक त्याला असं निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह रिप्लाय देतात. आता प्रश्न असा होता, एका दादाने कमेंट केली होती, दादाच म्हणेल मी, कारण की त्याचे विचारायचे चांगलेच, पण त्याची गलतफहमी होती, ती मला क्लिअर करायची आहे. हे मागे पाहून राहिले, म्हटलं काय झालं मागे, मी पाहून राहिली मागे, काय झालं का, कोणी उभं राहिलं का मागे, म्हणून मागे पाहत होती. तर कमेंट अशी होती, एक शेगडीचा व्हिडिओ टाकलाय मी. शेगडीच्या व्हिडिओवरती कमेंट अशी होती की बाई, तू शेगडी मग दाखव, पहिले तो माठ मग मागचा किती घाण आहे, तर तुम्ही त्याच्यातलंच पाणी पिता का. तर हा असा माठ दिसला त्या दादांले. हा असा दिसते किंवा फुलरल्यासारखा, तर तुम्ही आणले काय म्हणता माहित नाही, आमच्या भाषेमध्ये आम्ही फुलरल्यासारखंच म्हणतो. त्या पोळीला जे बुरशी येते, भाकरीला ते तसा दिसत होता हा. तर हा मी त्या दादाला स्पेशली सांगायचं मला, की आमच्या इथं एक दिवस सोडून म्हणजे पाणी येते नळाले, ठीक आहे, प्यायचं पाणी. हं? तुम्ही मला बोलू देता का? तुम्ही बंद करा ते. करण बंद. तर मी कुठं होती, तर आमच्या इथं एक दिवस सोडून नळाला पाणी येते, ठीक आहे. तर जेव्हाही केव्हा पाणी येते तेव्हा मी फक्त म्हणजे हे भांडेच नाही, स्टीलचे भांडेच नाही, तर माठ जेवढे प्यायचं पाणी मी भरते ते पूर्ण घासते. त्याच्यामध्ये जर पाणी भरलेलंही असलं तरी मी ते पाणी वापरासाठी टाकते आणि म्हणजे पूर्ण भांडे घासते, सर्वचे सर्व भांडे घासते. तर हा माठ असा का बरं झाला मी सांगतो तुम्हाला. आता मी मागे उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मी अजमेरा फॅशन वरती गेली होती ते सुरतमध्ये. तर तेव्हा मी 15 दिवस तिथंच होती, 15 दिवस. आणि माठ हा अर्धा माठ भरलेला होता आणि उन्हाळा होता. तर उन्हाळा असल्यामुळे हे पाणी याच्यामधलं पूर्ण आटून गेलं. आणि पाण्यामध्ये क्षार असतात, तर ते कोणतेही पाणी असो, तुम्हाला माहितच आहे. फिल्टरच्या पाण्यामध्ये नसतील बहुतेक, फिल्टरचं पाणी का आम्ही पित नाही, कारण की मलाच त्रास होतो त्या फिल्टरच्या पाण्याचा, सर्दी खोकला होते. आता तुम्ही मागे जर पाहिलं तर तो कॅमेरा बंद करा. एक तर समोर कॅमेऱ्यात पण तुम्ही मागे पाहता, मी डिस्टर्ब होत होते, मला वाटतं मागे कोणी येऊन उभं राहिलं काय. हे असेच करतात बा. आता मी कॉन्सन्ट्रेट इकडे होतो तर ते तिकडे मागे पाहून राहिला, मागे काय मला समजून राहिलं काय. आता हा पूर्ण हे क्षार आहे, म्हणजे पूर्ण पाणी आटून गेलं आणि हा क्षार इथं म्हणजे ते दिसते. तर तुम्ही हांडे वगैरे भरतो आपण, तुम्ही गुण म्हणत असताना, कोणी हांडे म्हणते, कोणी काय म्हणते. तर हे भरले ना, ते याच्या बघा, एक घासले, आता रोजही घासले, पण याच्यामध्ये जर पाणी भरून ठेवलं आपण कंटिन्यू, तर हे इथं क्षार जमा होते, त्याच्यामुळे इथं घाण होते. तशा प्रकारे हा माठ झालेला. हा माठ मी पाणी या परत घासते. पण तुम्हाला असं वाटलं असेल की बा ताई रीलच्या याच्यामध्ये राहते तर घासघूस हे काही करत नाही, तर मी घासते दादा, मला माझ्या फॅमिली तेवढी काळजी आहे. तर मी त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा स्पेशली ब्लॉग बनवत आहे. तर आता तुमच्या समोर मी हा घासते, घासून दाखवते तुम्हाला, आणि लगेच थोड्या वेळानं बघा हा जसाचा तसाच होते, ठीक आहे. घासणीनं घासते मी, घासणी, हे साबण, विम सोप, त्याचे कपडे ओले होतात. आता चांगली ताकद लावून घासून राहिली, असं बी नाही का वरच्या वर घासून राहिली म्हणून. आतून बाहेरून घासत असते मी हांडे वगैरे सर्व, असं नाही का आतूनच हात फिरवते, बाहेरून घासायचं काम नाही. हा नळ जो आहे ना, हा पण मी घासते बघा, याच्यामध्ये घाण दिसणार नाही तुम्हाला, हा पण मी चकचक घासत असते. आणि यांना माहित आहे की मी पाण्याच्या बाबतीत किती आहे, म्हणजे स्वच्छ मला पाणी असं तसं आवडतच नाही. यांना माहित आहे, पाण्यामध्ये चितोड्या उडला तरी मी ते पाणी वापरायला टाकते. वापरासाठी पाण्यासाठी आहे आमच्या इथं, प्यायचं पाणी भरावं लागते, बोरचं पाणी आमचं वापरासाठी असते. पण तरी जर हे पाणी असं खराब झालं तर मग मी ते पाणी वापरासाठी टाकते, कारण की या पाण्याने कपडे वगैरे छान निघतात बोरच्या पाण्यापेक्षा. तर त्याच्यामुळे मी पाण्याबद्दल, कारण की कसं आहे, पाण्यामुळे खूप बिमाऱ्या होतात. माझ्या मुलाला कधी संडास वगैरे लागली तर त्याची जिम्मेदार कोण होईल, मग मीच होणार ना, कारण की मम्मी चांगलं पाणी नसेल दिलं बा. भले ते घरचं पाणी कमी पितात, म्हणजे स्कूलमध्ये जातात तर स्कूल मधलंच पाणी पितात, मोठा नाही पेत पण छोटा पेते. हे बघा असंच आहे, तेवढं बडबड करावं लागते की माझं दम येते बोलून बोलून. लोक म्हणतात की बा बारीक माणसाच्या अंगात ताकद लय असते, असं मी खूप जणांच्या तोंडून ऐकलं, पण माझ्या अंगात तर ताकद कुठं आहेच नाही आहे. तर त्यासाठी खावा बी लागत असेल म्हणा. आता हे दिसते चकचक, आता हे असं वाटते पूर्ण निघालाय. आता मी आतून घासून घेते, एक मिनिट थांबा, कारण की मला तो यासाठी भरावाच लागणार आहे. तर मी आता आतून घासून घेते एक वेळेस. चकचक घासते ना माझा माठ आतूनही पाहत ना तुम्ही. जर आता याच्या घासायच्या आधी जर पाहिला असतं तरी छान दिसला असतं, त्याच्यामध्ये माती वगैरे
म्हणजे गाळ बसलेला असतो ना तो पण दिसत नाही. मी एवढी चकचक माठ ठेवते. कारण की या पाणी पावसाचं कसं आहे, तिसऱ्या दिवशी पाणी बदललं नाही, चेंज केलं नाही, माठ धुतलाय नाही तर त्याच्यामध्ये जंतू होतात. हे सर्वांनाच माहित आहे. माठाच्या खालच्या पाण्यामध्ये जर जंतू, माठाच्या खाली जे पाणी टपकते ते जर आपण ठेवलं तर त्याच्यामध्ये जंतू होतात. मग माठातही होतात प्यायच्या पाण्यामध्ये. आणि एक म्हणजे आमचे इथं नळ असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्लास वगैरे घालत नाही, म्हणून जंतू व्हायचा काही प्रश्न नाही. तरी पण आम्ही ही गाय कशाला खायला पाहिजे वाटते काहीतरी. गेली बिचारी, मग लक्षच नाही तिच्यावर. ये 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 येत नाही वाटत. बघा माठ चांगला घासलाय बघा, पाणी गाळते बघा मी किती याने. डबल टिबलचं बांधत असते मी माठाला, कारण की त्या चाळणीमधूनही जाते घाण, त्याच्यामुळे. बापरे किती दम येतो रे बाबा. बायकांचे काम, बायकांले वाटते, लोकांचं काय, कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते. बिचारी मदत करून पा थोडीशी म्हणा, मग समजते कसं काय आहे. अजून भांडे घासायचे राहिले. मलाच का बरं कमेंट करता काय माहिती अशी बिचारे. मला त्या दादाच्या कमेंटचं काहीच खराब नाही वाटलं त्यांनी केलं तर. मी म्हटलं बरं यांनी आपली काळजी आहे म्हणून कमेंट केली, पण त्याच्यावरती म्हणजे 5-6 जणांचे रिप्लाय होते त्या दादांना. रिप्लाय कसे होते माहिती आहे का? एकाने रिप्लाय केला की हा तिला घराकडे लक्ष द्यायला काय टाइम तर पाहिजे ना, नाचक उद्यात असते, व्यस्त असते ते, तिला फक्त रिकाम धंदे करायला सांगा, असे तसे कपडे घालून शान मारायला सांगा. तिसऱ्याची कमेंट होतीये. आणि तो नाचायचं म्हटलं की मला असं वाटतं डान्स करते तर म्हणजे काय घरचे कामं नाही करत का? घरचे कामं करायला कोणी ठेवेल आहे? आता बघा त्या कमेंटमुळे मला खराब वाटलं, मग म्हणून मी त्याच्यासाठी ब्लॉग घेतला. म्हटलं नाही आता आपण डायरेक्ट लाईव्ह दाखवून द्यायचं. हे घासलाय आता माठ, आता घासलाय मी हा. आता तरी तसं दिसते थोडा थोडा. आता थोड्या वेळाने बघा किती होते. आता मी आतमध्ये ठेवते, नंतर थोड्या वेळाने बघा जसाचा तसाच होते, पूर्ण पांढरा पांढरा दिसते त्याच्यावरती, कारण की ते क्षार आहेत, उसमें मेरी कोई गलती नहीं. चालूच ठेवा. तर आता तोपर्यंत बाकीचे भांडे घासून घेते मी चांगले फास्ट फास्ट मध्ये. म्हणजे पाणी भरावं लागतं, पाणी भरणं झालं पाहिजे. अंधार होते, मग अंधार झाला की इथं मच्छर खूप चावतात आमच्या इथं. इथं खूप जास्त मच्छर होतात, कारण की पाणी आहे आणि इकडे बाहेर पण पाणी साचतं सगळं. पाणी कशामुळे होते, जे नाल्या बनवल्या आहेत, जे काय म्हणतात ते चंबर जे बनवले आहेत ना, त्या चंबर मधून पाणी बाहेर निघते आमच्या इकडे. आणि ते काही लवकर रिप्लेसमेंट करायला कोणी येत नाही, त्याच्यामुळे सगळे इथं मच्छर मच्छर होतात. म्हणजे मच्छर आम्हाला चावतात आणि आम्ही जास्त मग बिमार पडतो त्यासाठी. असा बोर आहे आमच्याकडे. सगळे भांडे चकाचक घासून घेते मग भरून घेते. साबण पाहता कशामध्ये ठेवलं, त्याच्यामध्येच ठेवलंय साबण. दुसरं कशात ठेवलं साबण, तर काही नाही, डब्बाच केलाय मी साबण ठेवायसाठी. तो घासलेला बघा, तो जास्त घाण नाहीये, त्याला साबण लागते कोणते कोण. साबण संपलं की मी त्याला घासून घेत असते एक वेळेस. टोपलं फुटल्यावर आमचे त्यामध्ये कांदे भरले होते मी, ते कांदे उचलायला गेली वरती, डोक्यावर घेते म्हटलं उचलून, तर ते डायरेक्ट एकाकडून चिरूनच गेले. हे फुटलं त्याच्यातून पाणी या साईडने केले की पाणी येते, त्या साईडने केले की लॉक होऊन जाते. आता ते नेऊन राहिलं. लाईट गेली, लाईट गेली, लाईट लाईट गई हमारी घरची. लाईट जाते बिल येते एवढं मोठं. बंद करा म्हटलं. झाले भांडे घासून झाले, धुवून पण झाले. आता पाणी भरून घेते फटाफट फटाफट. त्याच्या आधी तुम्हाला माठ दाखवते, माठ दाखवते, पण लाईट गेलीये. लाईट गेली म्हणून त्याच्यामुळे काय दाखवते. आता लाईट जर आली तेव्हा तुम्हाला वेळेस माठ दाखवते बा कसा होते. सुकल्यानंतर लगेच त्याचा कलर तसाच होऊन जाते, त्याच्यावरती क्षार सारखं होते पांढरं पांढरं. म्हणून किती घासून आणि काही करून तेच आहे. आणि मी घासते पण तरी सुद्धा रेग्युलर घासते. आता मी पाणी टाकायसाठी आली, हांडा घेऊन. हांडा भरलेला आहे बघा याच्यामध्ये. तर बघा म्हणजे अर्धा तासच झाला फक्त हे धुवून, तर बघा पूर्ण पांढरे पांढरे झाले बाई, पूर्ण
हे पूर्ण माठावरती होते, आता तरी कमी झालंय. आता उद्या बिद्या हे बघ हे बघा पूर्ण क्षार इथं हे होतात, ते किती घासून घासून किती घासणार सांग. आता म्हटलं पाणी टाकायला आली तर आपल्या, कारण की पाणी टाकलं ते ओलं झालं ना, परत परत ते थोडस म्हणजे ओलं झाल्यामुळे दिसत नाही, नंतर ते परत सुकलं की दिसते. तर माझं हेच म्हणणं आहे, तर तुम्ही आधी कमेंट करता तर विचारा की ताई तो माठ कसा असा का बरं झालाय, तर मी तुम्हाला रिप्लाय दिले ना. तुम्ही डायरेक्ट असं कमेंट करता का काही शेगडीचा मांसा आणि व्हिडिओ काढच्या नादामध्ये तो माठ बघ कसा झाला, किती घाण दिसते, नाचत कुदत राहते, ते त्याच्याकडे कुठं लक्ष देणार आहे. असं जरुरी नाही. आता जर गाणं लागलं जातं मी डान्स करते, हाडा घेऊन डान्स करते, त्याच्यामध्ये काय ते आवड असते ज्याची त्याची डान्स करायची. तो डान्सचा विषय सोडून द्या, कारण की याच्यावरती मी एक ब्लॉगही बनवलेला आहे. तर कित्येक लोक त्या डान्सच्याच मागे पडलेले हातपाय धुवून. काही लोक, खूप लोक आहेत जास्त जे सपोर्ट करतात की नाही ठीक आहे तुम्ही लाईफ एन्जॉय करा, तुम्हाला जसं जसायचं जसं जगायचं तसं जगा. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये टेन्शन असते, पण टेन्शनच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःची लाईफ एन्जॉय करता. आणि माझ्या लाईफ मध्ये किती टेन्शन आहे माझं मलाच माहित आहे. आणि म्हणजे ते काही लोकांना माहित असते, काही लोकांना माहित नसते, कारण की तुम्ही माझ्यापासून खूप लांब राहता, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या घरचं दारचं काही माहित नाही. म्हणून तुम्ही तर मला अशा कमेंट्स करता. ठीक आहे तुम्ही कमेंट्स करता, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या कमेंटमुळे मला समजते की बा घरात कुठं कुठं तुम्ही माझ्या लक्ष देता मी एखादा व्हिडिओ टाकला की. आणि त्या दादांचे आभार मानते की तुम्ही हे म्हटलं, कारण की तुम्हाला आमची काळजी आहे. म्हणून तुम्ही म्हटलं का ताई माठ घाण झालाय का असं झाला, पण तो घाण झालेला नाही आहे दादा, तो तसाच होतो किती वेळा घासला तरी. तर तुमची कमेंट केली तुम्ही, त्याच्यावरती मी एक ब्लॉग त्यासाठीच बनवला स्पेशली. आणि हा तुम्हाला राग येऊ नका देऊ, तुमच्यासाठी नाही, पण तुम्हाला ज्यांनी रिप्लाय दिली, ते तुम्ही कमेंट केली त्याच्यावर ज्यांनी रिप्लाय दिले त्यांच्यासाठी मी हा खासकर ब्लॉग बनवला. तर प्रत्येकाच्या एखाद्याला काही आवडते तर त्याच्यानुसार त्याला जज करत जाऊ नका, किंवा नाचते कुस्ते कुस्ते म्हणून काहीच करत नसेल, सगळं मलाच करावं लागते. मी नेहमी नेहमी एक सांगत येते का बा माझे घरचे कामं मीच करते, माझ्या घरी कोणी नाहीये कामं करायसाठी, मलाच करावं लागते. माझ्या घरी बाई नाहीये आणि कोणीच नाहीये, मुलं घर दार सांभाळून मी रील बनवते. तेवढं मला एक चांगलं वाटते रील बनवणं, एन्जॉय म्हणून मी सुरू केलं सुरूपासूनच. आणि मला डान्सची आवड आहे, रुची आहे, म्हणून मी डान्स करते. त्याच्यामध्ये कोणाला काही वाईट वाटत असेल, कोणाला पहा वाटत नसेल माझा डान्स, तर नका बघू. पण विनाकारण अशा काही कमेंट नका करत जाऊ. ठीक आहे, तर एवढं बोलत माझा ब्लॉग मी संपवते. ठीक आहे, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. माझा हातात तिकडे बोरून पाणी खाली चाललं असेल. ठीक आहे, बाय बाय.